धड्याचं नाव काय आहे? आपल्या समस्या आपले उपाय. उपाय म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या व्यवहारामध्ये जीवन जगत असताना माणसाला खूप समस्या येत असतात. समस्याचा अर्थ काय? गोष्टी. समस्या म्हणजे काय? आता या समस्या शब्दाला लोक जनरली दुसरा शब्द वापरायले. प्रॉब्लेम. प्रॉब्लेम वापरायले की नाही? किती मोठा प्रॉब्लेम आहे माहिले, किंवा लोक काय माहिले खूप मोठं टेन्शन आहे माहिले. समस्या म्हणजे काय? काहीतरी काम करण्यामध्ये येणारी अडचण. समस्या म्हणजे काय? काहीतरी काम करण्यामध्ये येणारी तुम्हाला अडचण. तुम्हाला रोजच्या व्यवहारामध्ये किंवा आठवड्यामध्ये, महिन्यामध्ये, वर्षामध्ये कधीतरी तुम्हाला कुठेतरी समस्या आयुष्यामध्ये येत असते. मग तो माणूस सुखी असो, दुखी असो, गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, प्रत्येकाला आयुष्यामध्ये समस्या येत असते. तर या चॅप्टर मध्ये काय सांगितलं की आपल्या समस्या कोणत्या आहेत आणि त्यावर उपाय कोणते आहेत हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आपण ते धडा एकदा वाचून घेऊया. लेफ्ट साइडला एक बॉक्स आहे. त्या बॉक्स मध्ये केशव नावाचा मुलगा आहे आणि त्याचे वडील आहेत. ते दोघं आपसामध्ये बोलते. ते शहरामध्ये गेल्यानंतर ते काय बोलतात आपण पाहूया. केशव वडिलांना म्हणतो, बापरे कितीही गर्दी आणि किती ह्या गाड्या. वडील म्हणतात, तू आज पाहतोस ही गर्दी, रोजच अशी गर्दी असते इथे. म्हणजे हे गेले शहरामध्ये आणि केशवने गाड्या कधी पाहिल्या नाही शहर म्हणजे गावामध्ये असताना मोठ्या प्रमाणामध्ये. पण त्याला शहरामध्ये जेव्हा गाड्या धावताना दिसतात त्यावेळेस त्याला गाड्या कशा दिसल्या? खूप गाड्या दिसल्या त्याला. पण वडील शहरामध्ये रोज जातात, कामानिमित्त जात असतील ते. तर ते म्हणला, या गाड्यामध्ये काय नाही, तू आज पाहिला का गर्दी म्हणलंय. असे वडील त्या केशवला म्हणतात. केशव काय म्हणतो, एवढी सगळी माणसं कुठं चालली असेल बरं? ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल. लहान मुले खूप विचार करतात, मोठे माणसं एवढा विचार करत नाहीत. पण लहान माणसं, लहान लेकरांना विचार करण्याची खूप सवय असते. समजा आपण शहरामध्ये चालू, एखाद्या दुकानासमोर चालू, असं मोठं भव्य दुकान असते. त्या दुकानाला भरपूर चांगला कलर लावला असते, लाईट असते मोठी. त्या दुकानाच्या मधला लाईट असा बाहेर रस्त्यावर येते. तुम्ही पाहिले की तसं म्हणतो, बापरे किती दुकानाला किती काच लागली, किती लाईट लागली, या माणसाला किती खर्च लागला असं तसं म्हणता ना तुम्ही. समजा एखादा कोणता हे असेल, आमदार असेल, खासदार असेल, आपल्या गावामध्ये 4-5 गाड्या घेऊन आला. तुम्ही गाडी त्याची पाहता, अशी गाडी आपण कधी पाहिलीच असतील. आपल्या छोट्या छोट्या गाड्या असतात, हॅचबॅक गाडी, सिडान गाडी, छोट्या गाड्या असतात. आणि त्या आमदाराची मोठी गाडी असते, एकदम भव्य दिवे, मोठा टायर असते त्या गाडीचा एवढा. आमच्या गाडी पहिल्याच कामाने तुम्ही गाडी पहिलेच काय म्हणता, बापरे केवढी गाडी आहे, किती पेट्रोल लागत असेल, 4-4 गाड्या घेऊन फिरायला आहे. म्हणजे आपल्याला एक हिशोब लावायची सवय असते. हिशोब लावण्यामुळे आपला फायदा थोडा काहीच होत नाही. पण तुम्ही सहज तुमची जिज्ञासा अंदाज लावता. तसं या प्रमाणात एवढ्या गाड्या म्हणजे आता एवढ्या गाड्या डिझेल पेट्रोल किती लागत असेल म्हणजे. डिझेल पेट्रोल म्हणजे काय? गाड्यामध्ये लागणारं इंधन. बाबा काय म्हणतो, आणि वाहनातून निघणाऱ्या धुराचं काय? बाबा काय म्हणतात, तुला पडलं डिझेल पेट्रोलचं. पण या ज्या गाड्यामध्ये डिझेल आणि पेट्रोल टाकलं त्याच्यामधून धूर निघते की मागच्या याच्यामधून सायलेन्सर मधून, त्या धुराचं काय? त्या नुकसान होतं ना माणसाचं. मग केशव काय म्हणतो, गर्दी, धूर, वाहनांचे आवाज, कर्कश हॉर्न, कधी एकदाच इथून लांब जातोय असं झालंय मला. एखादा खेड्यातला माणूस जर शहरामध्ये गेला तर त्या माणसाला त्या शहरामध्ये करमत नाही, त्याला खेड्यामध्येच करमत आहे. शहराचा माणूस खेड्यामध्ये आला, त्याला वातावरण बदल करायला, तर त्याला 1-2 दिवस ते खेड्यातलं वातावरण, तिथलं हिरवेगारपणा, तिथली मोकळी हवा त्याला मस्त वाटते. पण 3 दिवसानंतर त्याला काय होतं, बोर होतं. खेड्याच्या माणसाला तर शहरामध्ये गेल्याच बोर होतं. कारण त्याला ही वाहनांची गर्दी, त्या वाहनामधून निघणारा धूर आणि वाहनांचा सारखा आवाज असते. तुमच्या पाहुण्याचं कोणाचं गाव असेल आणि त्या गावामध्ये त्या पाहुण्याचं घर एकदम रस्त्यावर असेल बघा. आहे का कोणाच्या पाहुण्याचं घर? की मोठ्या हायवेच्या जवळ घर आहे तुमच्या पैकी कोणाच्या पाहुण्याचं आहे का? असेल तर त्या घरामध्ये हायवेच्या बाजूला असताना त्या ठिकाणी रोज आवाज चालू असते. ट्रकाचा तर हॉर्नचा आवाज चालू असेल, ब्रेक दाबल्याचा तरी आवाज चालू असेल. त्यांना रात्रभर काही ना काही आवाज होतो. बरं, हे तरी समजू शकतो मी. पण काही लोकांचे घर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असते, तर त्यांना सारखा रेल्वेचा आवाज येते, त्या रेल्वेचा हॉर्नचा आवाज येते, त्यांना झोपा लागत नाही. आणि या खेड्यातल्या माणसाला जर एक दिवस जरी शहरामध्ये गेलं तर त्यांना हे आवाज, त्या लोकांची गर्दी, तिथला धूर त्यांना ते सहन होत नाही. तसंच केशव म्हणला, मला आता काय करायचं, या धुरापासून दूर जायचं. आता बघा, इथं एवढा हा संवाद झाला. या संवादामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट सांगण्यात आली? तुमच्या लक्षात काय आलं की इथं आपल्या धड्याचं नाव काय आहे? आपल्या समस्या आणि आपले उपाय. समस्या कळली तुम्हाला? समस्या काय आहे? इथं 2 समस्या सांगा. एवढ्या भाषणामध्ये आपल्या लक्षात आलेल्या कुठल्याही 2 समस्या सांगा.
ती मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. बापरे. काय समस्या आहे त्यांना? पहिली समस्या काय आली? बापरे किती. बापरे ही समस्या नाही. बापरे ही समस्या समजा बापरे म्हणता तुम्ही बरोबर. घरामध्ये साप निघाला, घरामध्ये काय निघाला? साप निघाला. साप निघाला तुम्ही काय म्हणता? बापरे केवढा मोठा साप. बापरे काय म्हणले तुम्ही? मुळात साप निघाला म्हणून. साप ही समस्या आहे का? साप ही समस्या आहे का? साप ही समस्या नाही. पण तो जर विषारी साप असेल आणि त्याने जर आपल्याला चावलं तर मग आपल्या दवाखान्यात जावं लागेल ना. मग ती समस्या झाली ना ती पण साप विषारी आहे की बिनविषारी आहे याच्यावरती समस्या कळते. हत्ती पाहिला मोठा मोठा तुम्ही, तेव्हा पण तुम्ही म्हणता बापरे केवढा मोठा हत्ती. बापरे शब्द लावला की समस्या झाली का ती? बापरे हा शब्द आश्चर्यासाठी पण येते आणि एखादी मोठी समस्या असेल तरी पण इथं समस्येसाठी बापरे हा शब्द आला. मग या मुलाला कोणती समस्या वाटली? त्याच्या वडिलाला कोणती समस्या वाटली? सांग बरं सौरव, त्या मुलाला कोणती समस्या वाटली? म्हणजे जो कर्कश आवाज आहे त्या आवाजाची त्याला समस्या वाटली. तुम्ही बघा तुमच्या गावामध्ये मिरवणूक निघते, त्या मिरवणुकीच्या दिवशी लोकांना डीजे ज्यावेळेस मोठ्या आवाजात लागतो की नाही तर ते डीजे वाजत असताना आता हा गाव शहरामधला जे हॉर्नचा आवाज आहे त्या हॉर्नच्या आवाजात कमीत कमी आपल्या कानाला तरी त्रास होईल. फटाक्यानं दिवाळीच्या कानाला त्रास होईल, पण डीजेनं आपल्या हृदयाला पण त्रास होते. तुम्ही कधी हृदयाचे ठोके ऑब्झर्व करा. डीजे वाजत असताना हृदयाची धडकणी आपली जोरात वाजतात. ज्या ठिकाणी सारखं हे चालू असते मोठा आवाज, त्या ठिकाणी जर लहान लेकरं असतील 6 महिने 7 महिन्याची तर त्यांचे हार्टबीट्स वाढतील. त्या लहान लेकरांचे आधी त्यांचे हार्टबीट्स खूप जोरात असते आणि वृद्ध माणसं असतील त्यांचे पण हार्टबीट्स वाढतील. तर बऱ्याच ठिकाणी झालं आहे डीजेच्या आवाजामुळे लोकांची कानं फुटलेली आहेत. तुम्ही ऐकलं कधी? हे डीजेच्या आवाजामुळे लोकांची कानं फुटले बहिरे झाली आणि काही म्हातारे माणसं अशा मोठ्या आवाजामुळे सारख्या मोठ्या आवाजामुळे त्यांचे हार्ट अटॅक आले, त्यांचे हृदय बंद पडले, काही लोक बहिरे झाले समजा. म्हणजे मोठा आवाज हा आपल्यासाठी प्रदूषण आहे. कशाचं प्रदूषण आहे? आवाजाचं प्रदूषण. दुसरी काय समस्या वाटली करणार आहे? आणखी एक समस्या सांगा याच्यामध्ये. त्या मुलालाच वाटली जशी तू सांगितलं की त्याला आवाजाची समस्या वाटली. ध्वनी प्रदूषण झालं. आवाज म्हणजे ध्वनी. आवाज म्हणजे काय? ध्वनी. त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? साऊंड म्हणतो. साऊंड. आपण त्याला आवाज म्हणूया किंवा दुसरा शब्द काय त्याला? ध्वनी. आणि या ध्वनीमुळे जर आपल्याला त्रास होत असेल तर त्याला म्हणतात ध्वनी प्रदूषण. त्याला काय म्हणतात? ध्वनी प्रदूषण. प्रदूषण म्हणजे एखादी चांगली गोष्ट आहे त्याला दूषित करायचं, त्याला खराब करणे. ध्वनी मग आता हे सगळं वातावरण चांगलं आहे पण एकदम मोठा आवाज आला म्हणजे ते वातावरण खराब झालं. कशामुळे खराब झालं? त्या ध्वनीमुळे खराब झालं. म्हणून ते ध्वनी प्रदूषण. म्हणून ते काय? ध्वनी प्रदूषण. त्या मुलाला आणखी एक समस्या सांगितली. काय म्हणला तो? किती मोठा आवाज आहे यांच्या हॉर्नचा. दुसरं काय म्हणला सांग सुट्टी मुलगा? आणखी काय म्हणला? त्याला काय आणखी समस्या आली? त्याच्यामध्ये लिहिलेलंच आहे. तो आणखी काय म्हणला? किती धूर आहे म्हणला. म्हणला की नाही? मुलगा म्हणला तुझा वडील म्हणले सांगा बरं धूर किती आहे म्हणून. मुलगा म्हणले केवढे म्हणले? नाही त्याचा वडील म्हणले, बाबा म्हणला आहे की नाही. धुराचं काय? तू म्हणला बा आवाज आहे. धुराचं काय? मग धूर पॉज कर. त्याच्या पालकानं काय सांगितलं बाबानं की बाबा म्हणले की धुराचं काय? जसा त्या आवाजाचा आपल्याला त्रास होतो, कानाला त्रास होतो आपल्या, तसा त्या धुराचा पण त्रास होतो ना. त्या सायलेन्सर मधून निघणारा धूर. धुराचा काय त्रास होते? कोण सांगते मला? धुराचा आपल्याला काय त्रास होते? आपल्या कोणत्या अवयवाला धुराचा त्रास होतो? हृदयाला धुराचा त्रास होत नाही. दुसरे भाग आहे. मुळात धूर आपल्याला त्रास धुराचा व्हायचा असेल जसा आवाजाचा आपल्याला त्रास होते. कुठून तरी आवाजाला आपल्या शरीरामध्ये प्रवेश करावा लागेल ना. आवाज कुठून प्रवेश करते? कानातून प्रवेश करते. म्हणजे कानाला त्रास झाला. मग धुराला पण आपल्या शरीरामध्ये प्रवेश करावा लागेल. मग धूर आपल्या शरीरात कुठून प्रवेश करते? नाकातून. नाकातून जेव्हा धूर प्रवेश करते जाते कुठं? ती पोटात जात नाही. ती कुठं जाते? नाकातून ती जाते फुफ्सामध्ये. आपला असं नाक आहे की नाही, या नाकामधून ते धूर असे इथे फुफ्फुस असते बघा. 2 फुफ्फुस. त्या 2 फुफ्फुसामध्ये ते धूर जाते. समजा एखादा माणूस आहे ती बिडी वळते. बिडी वळलं की ते धूर बाहेर काढते काय धूर आतमध्ये जाते. मग ते सगळं तिथे फुफ्सामध्ये गेला. पण एखादा माणूस आहे ती बिडी वळत नाही काहीच नाही तरी ते फुफ्साचा कॅन्सर होऊन गेला. लोक काय म्हणतात? तुमचा आता वडील धूर
बिडी पण ओढायचं नाही, सिगारेट पण ओढायचं नाही, दारू पण प्यायचं नाही. मग याला कसं काय झालं पुढचं कॅन्सर? तर ते धुरामध्ये सारखा राहायचा. कारखान्यामधला धूर असू द्या किंवा शहरातल्या वाहनाचा धूर असू द्या. काय झालं? बंद केलं काय? तर कुठला का धूर असू द्या, तर त्यांना काय, त्या धुरामुळे काय होते, आपल्या फुफ्फुसाला त्रास होतो, फुफ्फुस आपलं खराब होते. आणि फुफ्फुस जर आपलं खराब झालं तर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो. श्वास घ्यायला काय त्रास होतो? कारण तुम्ही ज्या प्रमाणामध्ये श्वास घेता तो श्वास, त्यातला ऑक्सिजन तुमच्या शरीराला पुरत नाही. का पुरत नाही? कारण तुमचे फुफ्फुस कमजोर झालेले असतात. म्हणजे धुरामुळे एक प्रदूषण होते. धुरालाच काय म्हणतात? त्या हवेमध्ये धूर असतो. तो कशामध्ये धूर असतो? तो हवेमध्ये. कारण आपण श्वास कशातला घेतो? ऑक्सिजन हवेतला घेतो. म्हणजे त्या धुरानं कशाचं प्रदूषण केलं? हवेचं प्रदूषण केलं. मग धुरामुळे जे प्रदूषण होतं त्याला काय म्हणायचं? हवेचं प्रदूषण. त्याला काय म्हणायचं? हवेचं प्रदूषण. प्रदूषणाला एक इंग्रजीमध्ये शब्द आहे, माहिती आहे का तुम्हाला? प्रदूषण इंग्रजीमध्ये शब्द आहे ज्याला म्हणतात पोल्युशन. काय म्हणतात? पोल्युशन हा प्रदूषणासाठी शब्द आहे. मग हे पोल्युशन जर हवेचं झालं तर त्याला म्हणायचं एअर पोल्युशन. त्याला काय म्हणायचं? एअर. एअर म्हणजे हवा. आणि ते जर आवाजात झालं तर त्याला काय म्हणायचं? साऊंड पोल्युशन. आता हे झाल्या समस्या. आता याच्या व्यतिरिक्त आणखी प्रदूषण असते, वॉटर पोल्युशन, पाण्याचं प्रदूषण, जल प्रदूषण. आता जल प्रदूषण कसं होते रे? जल प्रदूषण याचा अर्थ काय? पाणी खराब झालं. पाणी कसं खराब होते आपलं? त्याच्यामध्ये काय, तुमच्या घरामध्ये घाण पडली, तुमच्या घरातून काय होते, नालीमध्ये घाण पाणी त्याची, आणि तीच नालीतलं पाणी जर आपण सोडून दिलं नदीमध्ये, आणि नदीतलं पाणी काय केलं लोकांनी? पाईपलाईन करून आपल्या गावामध्ये आणलं पिण्यासाठी. म्हणजे ते प्रदूषण झाले की नाही? आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला ते समस्या नाही खेड्यामध्ये राहत असल्यामुळे, पण शहरी भागामध्ये मोठे मोठे कारखाने असतात आणि कारखान्यामधून ते पाणी वापरल्यानंतर गढूळ पाणी, खराब पाणी बाहेर काढतात. कारखान्यामधून भरपूर पाणी बाहेर निघते आणि ते पाणी काय करतात? सरळ नदीमध्ये सोडून देतात. आणि तेच नदीचं पाणी पुन्हा लोक पियाला, सांडावलीला, कपडे धुवायला वापरतात. त्यामुळे काय होते, त्यांना त्या पाण्यामुळे अनेक रोग होऊ शकतात. आपल्या स्किनचे बिमाऱ्या होऊ शकतात, त्वचेच्या. ते पाण्याचं प्रदूषण. पाण्याच्या प्रदूषणाविषयी आपण माहिती दुसऱ्या पिरियडमध्ये घेऊ, पण या ठिकाणी दोन गोष्टी आल्या आहेत. एक आलं आहे ध्वनी प्रदूषण आणि दुसरं आलं आहे हवेचं प्रदूषण. आता या झाल्या समस्या. यावरचे उपाय काय आहेत हे आपण उद्या चर्चा करू.